नमस्कार मंडळी. आपण आज बघणार आहे लहान मुलांना डोसा टिफिनला द्यायचा कसा ते बघायचं आहे आपण. चला तर मग सुरुवात करूया आपण. इथं मी काय केलेलं आहे, 8 तासापूर्वी म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी 1 वाटी तांदूळ आणि पाव वाटी उडदाची डाळ आणि त्यात चिमूटभर असे मेथीचे दाणे टाकून मी छान असं भिजवून घेतलेलं होतं रात्रभर. सकाळी उठल्यानंतर छान असं मिक्सरला मधल्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकता इथे. आणि साधारण पाव चमचा इथे मीठ घातलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. मी ते सोड्याचा वापर केला नाही, डायरेक्ट मी डोसे करणारे बघू शकता इथे. हे तर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. जर ब्रश नसेल तर तुम्ही थोडंसं असं नॉर्मल तेल लावून इकडे तिकडे हलवून घ्या, तेल आपोआप सगळीकडचं पसरतलं जातं बघू शकता इथे. आणि आता आपण डोसे आहे असंच बॅटर सोडून घ्यायचं आहे. बघा मी आहे असं मिक्सरच्या भांड्यामध्येच बॅटर ठेवलं होतं, तेच मी फिरवून घेणार आहे. असं फिरवून घ्यायचं आहे बघा. याने काय होणार आहे, एकतर मऊ जाळीदार असे लुसलुशीत डोसे मुलांना तयार होतील. म्हणजे आपण जो लोणी डोसा म्हणतो ना, तुम्ही हॉटेल रेस्टॉरंटमध्ये वाचलं असेल की दावणगिरी स्पेशल लोणी डोसा असंही वाचलं असेल तुम्ही. बघू शकता इथे आपला डोसा हा हाताने उचलतोय. नेहमी खोबरे चटणी ही ओल्या ताज्या नारळानेच बनवायची, त्यानं काय होतं टेस्ट खूप छान होते आणि आपली चटणी लवकर खराब होत नाही बघू शकता इथे. आणि मी सकाळ सकाळचा नारळ फोडून घेतलेला आहे. नारळ कसा फोडायचा तर घरामध्ये आपला हा ठोंबा आहे ना, जो मी खलबत्ता होता त्याच्या वरवंट्यावर मी असं छान असं नारळ फोडून घेतलेला आहे. आणि नारळ बघा थोडासा खराब झालेला आहे एका बाजूनं, पण त्यानंतर काय केलेलं आहे, खोबरे छान असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे बारीक करतानाच, छान असं मिक्स होऊन जातं सगळीकडे. आणि इथं छान अशी कढई गरम करून घेतलेली आहे फोडणीसाठी. बघा तिथं तेल ओतलेलं आहे, थोडंसं तेल घेतलेलं आहे, जास्त मी घेतलेलं नाही आहे. आणि सुरुवातीला कढई गरम झाली, तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरीचे 4 दाणे टाकून घ्यायचे आहेत बघा. इथे पण जिऱ्याचा वापर करणार नाही फोडणीला, डायरेक्ट फक्त मोहरीची फोडणी देऊन घेणार आहे. आणि मोहरी चांगली कडकड झाली की गॅस बंद करून त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळद ही कलरसाठी वापरलेली आहे आपण इथे. आणि बघा इथे आपली फोडणी तयार झालेली आहे. मी इथं फोडणी एका बाजूला काढून घेतलेली आहे एका वाटीमध्ये. आणि हे मगाशी जे खोबरं बारीक केलं होतं ना, ते ॲड केलेलं आहे. इथे मिरचीचा वापर करायचा नाही, कारण लहान मुलं खातात, त्यामुळे आपण तिखट करणार नाही आहे चटणी. आणि बघा सिंपल अशी खोबऱ्याची चटणी झटपट तयार झालेली आहे बघू शकता इथे. आणि मस्त असा टिफिन तयार करणार आहे, डोसा आणि खोबऱ्याची चटणी सोबत देणार आहे. बघा इथं मस्त असा मऊ लुसलुशीत असा लोणी डोसा तयार आहे. लोणी हे ताजंच असावं, जर लोणी नसेल तुम्ही बटरचा वापर केला तरी चालेल. सोबत दिलेलं हे खोबऱ्याची चटणी. असा आहे लहान मुलांचा टिफिन. कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला.